मी लहान होते तेव्हा तू नेहमी म्हणायचीस, आपण ना तुझं लग्न एका खूप छान मुलाशी लावून देऊ. मग तो मुलगा खूप श्रीमंत नसला तरी चालेल, पण तो मनाने श्रीमंत असायला पाहिजे. आणि मी तेव्हा म्हणायचे की मला तुझ्यापासून लांब जायचं नाहीये, त्याच्यामुळे मी लग्न करणार नाही. तू गेल्यानंतर मी माझं संपूर्ण आयुष्य तुला न्याय द्यायचा म्हणून वाहून घेतलं. बाकी कधीच कुठल्याच गोष्टीचा विचारच केला नाही ग. आज जेव्हा रेवा म्हणाली ना, त्यावेळेस हा विचार माझ्या पहिल्यांदा मनात आला की आपल्याला कसा जोडीदार हवाय. आणि खरं सांगू, त्या प्रश्नाचं उत्तरच नव्हतं माझ्याकडे, कारण कधी विचारच केलेला नव्हता ना. पण आई, आता असं वाटतंय की तू म्हणतीयस ते बरोबर होतं. माणूस पैशाने श्रीमंत नसला तरी चालेल, पण तो मनाने श्रीमंत असायला हवा. त्याला समोरच्या माणसांची, त्यांच्या भावनांची कदर असायला हवी. पण आई, या वाटेवर जायच्या आधी मला तुला न्याय मिळवून द्यायचा आहे. मला तुझ्या गुन्हेगाराला शोधायचंय. मी जरी या सगळ्याचा विचार करत असले ना, तरी मी माझ्या ध्येयापासून हटलेली नाहीये आणि कधी हटणारही नाही. ते माझं पहिलं कर्तव्य होतं आणि इथून पुढे सुद्धा कायम तेच राहील. काय झालंय बॉस? काय नाही. काहीतरी झालंय तुला, सांग ना. अरे खरंच काही नाही झालं. कोणी काय बोललं का तुला? नाही, उलट आज मी आणि रेवाज खूप वेळ बोलत होतो. रेवा काय बोलली? हे बघ, ती जे काय बोलली असेल ना, त्याच्यावर बिलकुल विश्वास ठेवू नकोस. आम्ही फक्त फ्रेंड्स आहोत, मित्र. आणि मी सांगतो ना तुला, आमच्यात असं काही नाहीये. अरे ती फिरकी घेते, माझी तर किती फिरकी घेते ती. तुझा विश्वास आहे ना माझ्यावर? हो हो हो, शांत हो जरा. एवढं काहीच झालेलं नाहीये. आणि ती तुझीच नाही, ती माझी पण फिरकी घेते. अरे पण तू तर बॉस आहेस ना, तू सांग तिला, खडसावून सांग की अशी फिरकी नाही घ्यायची माझी म्हणून. अरे पण मैत्रीण सुद्धा आहे ती माझी. तुमच्यात मैत्री पण झाली? हो, गोड आहे ती मुलगी. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे खूप स्पष्ट आहे, त्याच्यामुळे आमची मैत्री लवकर झाली. काय म्हणाली मग तुझी मैत्रीण? काय नाही म्हणाली, जनरल अशा जरा लग्नाविषयी गप्पा झाल्या. मग मी तिला सांगितलं की आपलं लग्न खोटं आहे म्हणून. तू सांगितलंस?